नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो, विज्ञानाच्या या अद्भुत जगात तुमचं मनापासून स्वागत आहे। इथे आपण प्रयोग, निरीक्षण आणि रोचक गोष्टींच्या माध्यमातून विज्ञान अगदी मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत। आज आपण इयत्ता 6वीच्या विज्ञानाचा पाठ क्रमांक भाग क्रमांक 3 सुरू करतोय। तयार आहात ना ज्ञानाच्या या रोमांचक सफरीला? चला सुरुवात करूया नाविन्यपूर्ण ज्ञानाच्या या रोमांचक प्रवासाला। मित्रांनो, आता आपण या भागातील महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते ते खालील प्रमाणे पाहू। मुद्दा क्रमांक 1, उपयुक्त सजीव म्हणजे काय व आपल्या अवतीभवतीच्या उपयुक्त सजीवांची माहिती घेऊया। मुद्दा क्रमांक 2, अपायकारक सजीव म्हणजे काय व आपल्या अवतीभवतीच्या अपायकारक सजीवांची माहिती घेऊया। मुद्दा क्रमांक 3, हिंस्र सजीव म्हणजे काय व आपल्या अवतीभवतीच्या हिंस्र सजीवांची माहिती घेऊया। व मुद्दा क्रमांक 4, महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच धड्यातून आपण काय शिकलो याबद्दलची पुन्हा एकदा उजळणी करून घेऊया। कृपया व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच उपयुक्त सजीव म्हणजे काय व उपयुक्त सजीवांमध्ये नेमका कोणाचा समावेश होतो याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर बघा, घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात। जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो। प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात। कुत्रा, मांजर, गाय, म्हैस घरगुती उपयोगासाठी पाळले जातात। मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात, तर घोडा, बैल, उंट यांसारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात। त्यामुळे वरील माहितीवरून आपल्याला असे लक्षात येते की विविध प्राणी दोघांचाही समावेश उपयुक्त सजीवांमध्ये होतो। आता आपण दुसरा मुद्दा म्हणजेच अपायकारक सजीव म्हणजे काय व अपायकारक सजीवांमध्ये नेमका कोणाचा समावेश होतो याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर बघा, आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो। विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो। जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात। त्यामुळे वरून आपल्याला असे लक्षात येते की विविध प्राणी व वनस्पती, मग ते लहान असो वा मोठ्यात मोठे, जे मानवाला अपायकारक असतात म्हणजेच मोठ्या प्रमाणात नासधूस करतात किंवा मानवाला आजारी पाडण्यास कारणीभूत ठरतात, त्यांच्या समावेश अपायकारक सजीवांमध्ये होतो। कृपया व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण तिसरा मुद्दा म्हणजेच हिंस्र सजीव म्हणजे काय व हिंस्र सजीवांमध्ये नेमका कोणाचा समावेश होतो याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर बघा, जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी, उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानववस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी व मानव यांचे बळी घेतात। त्यामुळे वरील माहितीवरून असे प्राणी जंगलात राहतात व स्वतःच्या अन्नासाठी इतर सजीवांचा जीव घेतात, त्यांचा समावेश हिंस्र सजीवांमध्ये होतो। हिंस्र सजीव कोणाला म्हणायचे हे तुम्ही खालील आकृतींच्या सहाय्याने समजू शकतात। आता आपण वळूया आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे, ज्याचे नाव आहे महत्त्वाचे मुद्दे, म्हणजेच या संपूर्ण धड्यातून आपण नेमकं काय शिकलो याची ही उजळणी आहे। वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतना क्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान ही सजीवांची लक्षणे आहेत। प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते। वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते।
श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात, तर वनस्पती खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे. कृपया व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे धड्याच्या उजळणी स्वरूपात पाहणार आहोत. जसे की शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता सर्व सजीवांमध्ये दिसून येते. प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच सजीवांमध्ये हालचाल होते. वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. मित्रांनो, आता आपण काही राहिलेले महत्त्वाचे मुद्दे पाहूया. जसे की सजीवांचा जीवनकाल ठराविक असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. अनेक प्राणी व वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. काही प्राणी आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात. सजीवाचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय. कृपया व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. Thanks for watching. Please do like, share, and subscribe to my channel for more videos.